हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. रोज 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 काय बनायचं विचार जाऊ द्या. आज ना डोसा बनवूया. आणि यांना 15 मिनटं झाले माहिती तुम्हाला आणायला पाठवलं डोशाचं पीठ. माणूस अजून येत आहे. मला बोलले मला नको, मी 2 मिनिटात जाऊन घेऊन येतो. बाजूला दुकान आहे, असं पण नाही का लय लांब जायचं आहे. 8:30 पावणे 9ला गेली तर अजून तिथंच डोशाचं पीठ बनवत बसलेत. मला वाटतं त्यांच्या मागून मी आरामशीर टाइमपास करून चटणी बनवायला घेतली. तरी आता तर त्यांना बोलली ना मला म्हणतं जायच्या वेळेला चटणी बिटणी करून ठेव, मी 2 मिनिटात येतोय. स्वतःचा ठिकाणा नाही अजून. आता थोडंसं जिरं आणि कढीपत्ता टाकला. राई का नाही टाकत, तरी ते राई खात नाही, त्यांना राई आवडत पण नाही. लाल होती मस्त. बघा मी 2 मिनिटात येतो. माणूस म्हणा गप्पा करायला. चटणी माझी होऊन जाईल 5 मिनिटांनी. पण हे माणूस काय मस्त तिथे राहिलं. जास्त पातळ पण नाही, घट्टही नाही बनवत. बघा रात्री सामान आणून तसंच ठेवलंय, भरलंच नाही सामान. बोलली जाऊ दे संध्याकाळी भरेल. आणि त्यांना बोलली खिचडी बनवते तर म्हणतात नको, मला 2 मिनिटात डोसा मला एवढा आवडतही नाही. 2 मिनिटात आणून देतो नाही. फक्त 4 पायऱ्या उतरून बाहेर आणायचं होतं जाऊन. काय माहीत कुठं गेले. 9 वाजून टाकले. उशीर झाला तर मग मला पण कामांना उशीर होऊन जातो, मला धावपळ होऊन जाते. आता सामान आहे संध्याकाळी भरण आल्यावर आरामशीर. आता नाही भरत. चटणी माझी होते. राई नाही टाकत कारण की ते स्वतः खात नाही, म्हणून मी राई वापरतही नाही. जिरं थोडंफार टाकत राहते कशात खिचडी वगैरे. जिरं पण मी सगळ्याच्यात नाही टाकत कारण की त्यांना नाही आवडत. फक्त थोडासा कढीपत्ता जिरंच टाकलंय. आता कधी येतं काय माहिती. चला भेटते तुम्हाला ते आलं. 2 मिनिटं लागतात. तुम्हाला एवढा टाइम लागला? एवढं लांबून आणायची गरजच काय होती, इथल्या इथून आणायचं. अरे चटणी मी बनवली. माझ्यासाठी आणला. बघितलं मुद्दतला लांबून आणलं मी. हे का लांबून आणलं मी. आता काय आणलंय बघूयात ना. बघूया मी काय आणलं. आणि आमच्या इथे एवढं छान आहे माहिती आहे तुम्हाला. जर तुम्हाला चटणी वगैरे बनवायचा कंटाळा येत असेल ना तर 10 रुपयाची 20 रुपयाची पण चटणी भेटते. म्हणजे तेच जे डोशाचं पीठ वगैरे बनवतात ना तेच देतात. त्यांनी पीठ आणलंय, सांबार आणि बघा चटणी. पण ती चटणी त्यांनी अशी वेगळी नाही आणली. 20 रुपयाची 50 रुपयाची 10 रुपयाची अशी भेटते. आणि पीठ आणले बघा. हे त्यांनी वाटतं आणलंय बघ. तिथूनच दालवडा आणलाय. आता ते लोक बनवायला लागलेत ना, मग दालवडा तिथूनच आणलाय त्यांनी. पीठ आणले कारण की त्यांना भूक लागली. त्यानंतर मला बनवून द्या. आता चटणीच झाली आहे. यांना मी पटक्यात डोसे बनवून देते कारण की चहा होईपर्यंत मग त्यांना एकीकडे चहाही ठेवून देते. आणि ते काय करतात माहिती तुम्हाला, आज जरी असलं ना पहिले दुपारी खायच्या आता डायरेक्ट बसून घेतात तसंच. आणि नंतर दुपारी खा बोललं ना म्हणतात नाही मी नाही खाल्लं. तर काल पण मी वाढून घेऊन गेली तेवढंच. त्यांना धडाधड डोसे बनवून देते. एवढं मस्त आहे आमच्या इथं. जर तुम्ही पीठ घेतलं तर तुम्हाला चटणी बनवायची फक्त मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकलेलं नसतं
पण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. असं बाहेर अर्धा एक तास राहते ती, जास्त टाईम नाही राहत. जर तुम्हाला जेवायच्या टायमाला तुम्ही काढू शकतात आणि जेवताना काढून डबल जर ठेवायचे तर ठेवू शकतो. असं आहे. चटणी पण माझी झाली, उतरून जाईल, जास्त घट्ट होऊन जाईल. 2 मिनटं तोपर्यंत तावही ठेवून घेते, म्हणजे तोही तापत राहील. तोपर्यंत पीठ थोडंसं पाणी टाकून हे करून घेऊ. आणि ते विचारतात तुम्हाला जर असं 2 मिनटात बनवायचं असेल ना तर तुम्हाला म्हणजे थंड पीठ नाही देत, चालूवालं पीठ देतात. मीठ टाकते. जर तुम्हाला उद्या बनवायचं असेल तर उद्या ते लोक तसंच त्या हिशोबाने तुम्हाला देत राहतात. अर्धा ठेवून देईन मी, एवढं नाही बनवणार तर मी. मस्त झालंय. आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं ना मग त्याला काय 1 तास गार करावं लागतं. नाही तर काय होतं, गार नाही झालं ना मग ते डोसा बरोबर निघतही नाही आणि मग वैतागही येऊन जातो. खाली चिपकला का खूप म्हणजे खूप वेळ होतो. अजून पातळ कर. माझ्या पोराचा पण डोसा खूप आवडतो माहिती तुम्हाला, अंशूचा. तो पण असा डोसा बनवला ना मी का कामाला जातो असं गार होऊन जातो ना, तर त्याला नाश्ता करताना रात्रीच सांगितलं ना, बेटा मी डोसा बनवणार आहे असं काय, तर मला रात्रीच म्हणतो मला नाश्ता करताना उठा, मला गरम गरम डोसा बनवून दे. तर येईल तो उद्या संध्याकाळी येईल. बघू तेव्हा त्याला डोसा बनवून देऊ. चला आता पटापट डोसे बनवून घेऊ. मेंदूवडा का आणला तुम्ही? मेंदूवडा नाही, दालवडा. दालवडा तुम्हाला खायचा होता? तुला खायचं. माझ्यासाठी आणला? हे ना थोडंसं मुंडीच दिसते तुमची. माझ्यासाठी आणलाय त्यांनी. आता यांना चाही ठेवून देते, म्हणजे एकाकडून यांचं अख्खं होऊन जाईल, टेन्शनच नको. आणि यांना चहा खूप गोड लागतो बाबा, तरी माहिती तुम्हाला चहावरून आमचे भांडणं होतात. तुम्हाला माहिती चहावरून आमचे एवढे भांडणं होतात ना, काय की ते मला गोड चहा बनव, मी गोडच बनवून देते, असं नाही का गोड नाही बनवत. खूप भांडणं होतात आमचे, कारण की साखर ते एकटेच खातात. मी एवढे डबा संपवून टाकतात. डबा संपवायचं पण काय, पण एक लिमिट असते ना साखर द्यायचं. आणि त्यांना डॉक्टरांनी म्हणजे मध्येच साखर कमी सांगितली. मी 2 मिनिटं ॲडजस्ट फॅन लावते पहिले. थोडा पंख्याचा आवाज येत असं हे करा. तावा बघा मस्त तापलाय. पहिले आम्ही सर्व एकत्र होतो ना, तेव्हा आम्ही खूप म्हणजे खूप पीठ भिजवायचो, वाटत बसायचो. आणि तिथं सर्व एकत्र होतो, सगळ्यांना जास्त लागायचं. थोडं मी अजून पातळ करून घेते. तर तेव्हा ना काय करायचं आम्ही, म्हणजे माझे दीर आहेत ना, त्यांना वेगवेगळे नाश्ते लागत राहतात. नाही असं नाही, जर तुम्ही नाही बनवलं तर बाहेर जाऊन पण खातील. पण तर मग मी आई म्हणायची त्यांना, अरे तुला आहे ना उद्या संडे काहीतरी बनवून दे ना नाश्त्याला, आपण संडेला इडली बनवू असं म्हणायचे. इडली वगैरे बनवताना आहे ना ते सकाळपासून चालू होऊन जायचे, मम्मी कधी बनवणार आहे, मम्मी कधी बनवणार आहे. मग सकाळीच उठून आहे ना विचारायचे कधी बनवणार आहे. आम्ही एवढं मोठं पीठ वगैरे दळून ठेवायचो, त्याच्यानंतर पूर्ण 8 साडेआठ ना तोपर्यंत त्यांना लागायचं. तर 8 साडेआठ होत नाही ना
त्यांना लगेच म्हणायचे मम्मी माझ्या सासूला उठवायचे, मम्मी तू इडली बनव ना, त्याला सालच म्हणायची. तेव्हा कसं सगळं एकत्र होतो बनवायचं. आता एवढं काय असं बनवत नाही. अंशू आहे, अंशू सगळ्यांमध्ये खातात जो डोसा वगैरे, मला एवढे डोसे आवडतही नाही. आता त्यांचा चहा एकीकडे होते. डोसा पाहिजे त्यांना येऊन गेला. एवढं गरम होतं ना. सकाळी मी डोसे बनवायला घेतले, काय माहिती यांनी कसं पीठ आणलं होतं, काय देव माहिती. तर ते डोसे झालेच नाही. मी किती तावे वापरले. आमचा डोशाचा तावा थोडा खराब झाला आहे, ठीक आहे चल, तो समजू शकतो. त्याच्यानंतर दुसरा तावा ठेवला, तोही घरातले 3-3 तावे ठेवून एकही डोसा बनला नाही, एकही नाही. त्याच्यानंतर मी बाजूवाल्यांकडून तावा आणला, त्याच्यातही नाही बनला. एवढी वैतागली ना मी. सकाळी तुम्हाला माहिती आहे जे डोसे बनवले घेतले होते ना, अक्षरशः जे पहिले जे खराब तावा होता ना, त्याच्यावर 2-3 डोसे जे तुटले होते तेच मी यांना दिले. एवढं ना त्याच्यामुळे आमच्या दोघांचे भांडणही झाले. कारण की काय माहिती आहे, काय माहिती त्या पिठाला काय झालं काय नाही, मला काहीच माहिती नाही. पण एकही डोसा झाला नाही. आता तरी ना 6-7 डोसे मी केले बघा. आणि स्वतःसाठी मी बघा उत्तप्पा पण केला. आणि सकाळी काय माहिती काय झालं, डोसेच बनत एवढी चिडचिड व्हायला लागली पहिली बात. तर नंतर बोलली काय करू. त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं एवढं जोर भांडणही झालं. नंतर मी वैतागून सोडून दिलं. जेवढं थोडंफार झालं होतं त्यांना चहा बनवून दिला, नाश्ता बनवून दिला आणि रागाने निघून गेली. आणि तुम्हाला माहिती ना सकाळी यांनी मला मेंदूवडे आणलेले बघा, तसेच सोडून गेली. त्यांना बोलले खा तुम्ही आणले तुमचं बघा, पण त्यांनी तसेच ठेवले. तर ते आता जेवणासाठी घेईन. काय माहिती काय झालं होतं, ते पीठ एवढं तसं काय झालं होतं त्याची त्याला माहिती. आता तरी ना निदान दुसऱ्या तावामध्ये मी कधीची 1 तास झालं स्लो गॅस करून बनवते तेव्हा आता बनवले. त्याच्यात ते मला म्हणतात तुला डोसा बनवता येत नाही, तुला हे येत नाही, असं कसं होईल, तू सांगितलं त्याच दुकानातून आणलं, तू बोलली म्हणून आणलं, तूच बोलली आज डोसा बनवून देते हे देते. एवढं बाबा खरंच सांगते एवढं वैताग आला ना. लय म्हणजे एक तर ते डोसे बनत नव्हते. वरतून येणं मला कामाला जायचं असतं, तर माझं कसं टायमिंग आहे बरोबर. एवढ्या टायमाला माझा एवढा स्वयंपाक झालाच पाहिजे, एवढ्या टायमाला माझे हे भांडे झाले पाहिजे, एवढ्या टायमाला माझी लादी झाली पाहिजे, एवढ्या टायमाला मला निघायचं आहे. तरी माझा टाईम वर खाली होऊन जर खाली तर कधीच होत नाही, वरच होतो. आणि त्याच्यामध्ये मग मला एवढी चिडचिड होऊन येते ना, जर कधी म्हणतात ना टाईम टू टाईम काम नाही आलं, 10-10 वाजत आले तरी ते डोसेच बनत नाही. मी नुसते टाकते एवढं चिपकते. अक्षरशः मी 4 तावे खराब केले माहिती तुम्हाला. 3 तावे आमच्या घरचे खराब केले, बाहेरून एक आणला बाजूवाल्यांकडून, त्यांचाही ताव्यावर एकही नाही झाला. बोलली बाबा एवढं वैतागल्यानंतर रागाने जेवढं होतं तेवढं त्यांना देऊन निघून गेली रागाने. एवढं आमचं भांडण होत. मी बोलली मी खिचडी टाकते तुम्ही खा ना, खिचडी टाकली ना काही टाकली, मी तशीच रागाने निघून गेली. बोलली एकही डोस होत नाही काय होते. आता बघू शकता तुम्ही म्हटलं केवढा घाम आला. 1 तास झाले मी ते डोसे बनवत होते. आता ते तिकडे बेडरूममध्ये जेवायला बसले. तर निदान आता तरी ते थोडं झाले. किती स्लो गॅस करून फास्ट गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून काय माहिती असं काय झालं. म्हणजे नेहमी आम्ही ना डोशाचं पीठ वगैरे रेडीमेड आणतो ना, पहिले तर घरातच बनवायचो, पण आता जमत नाही, जॉब वगैरेला जातो तेवढं नाही जमत. तर पहिले आणायचो, तर आता पहिले म्हणजे घरातच करायचो. तर आता रेडीमेड पीठ वगैरे आणतो ना, नेहमी आणतो बनवतो असं काही नाही आहे. तर पहिल्यांदाच बनतो. पण ह्या पिठाला आज काय झालं देवालाच माहिती. अक्षरशः मी वैतागली. त्याच्यामुळे आमचे दोघांचे भांडणं एवढे किरकिर भांडणं आमचे रोजच होत राहतात. त्याच्यात काही नाही, आमच्या मध्येच भांडणं होतात. मध्येच आमचं म्हणतात ना भांडणांकडे लक्ष देऊ नका, जाऊ द्या. पण एवढा वैताग आला ना मला. त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता, त्याचाही तोही मी बंद करून टाकला सर्व. मग काय बोलले जाऊ दे तिकडे. आता मी त्यांना दिलाय जेव्हा ते जेवतात. आता फक्त मी माझ्यासाठी बघा एक उत्तप्पा बनवलाय, एक उत्तप्पा. त्याच्यानंतर बोलले आता मी जेवायला बसेल. म्हणजे विचार करा ना, किती तुम्ही करा, वैताग येऊन जातो. मग नंतर मी बोलली मोरजी तिकडे बाबा तर लय वैतागलं, तर मी काहीच नाही केलं. आता यांचं खाऊन झालंय. भरलं का मन सगळे. तरी ते मला नंतर मन नाही भरलं, मनासारखे डोसे झाले नाही. पण जाऊ दे जेवढं, कारण की एवढं पीठ 1 किलो मी फेकून देऊ तर नाही शकत.
मी जसे जमले तसे थोडेफार बनवले. हा? बाहेर गेले दादा आणि ते. आणि तेही तुम्हाला माहिती आहे, आणि ते पण मी एवढे 3-4 तवे खराब करते. त्याच्यानंतर माझे दीदी येऊन बोलले का वहिनी तो मोठा तवा एक खराब आहे. तरी मी 3-4 तरी काहीच नाही झालं. म्हटली मोरते तिकडे. मग नंतर निघून गेले तरी आता यांना जेवण दिलं. हे मला म्हणतात तरी मन भरलं नाही, मनासारखे डोसे झाले नाही. आणि खरंच आहे, मनासारखे झालेही नाही. सकाळी त्यांना मी पाठवलं, त्याच्यानंतर मी एवढी छान चटणी वगैरे बनवलं सर्व. नंतर ना एखाद दिवस जातो असा कधी कधी, काय करायचं जाऊ दे. गेला बोलली जाऊ दे, बोलली सकाळी थोडाफार व्हिडिओ काढला होता, त्याच्यानंतर काही काढताच नाही आलं. आता मी जेवायला बसते. उत्तप्पा बनवला, खूप छान झालं आहे. तसं झालं तर काय करायचं मला प्लीज कमेंटमध्ये करून सांगा. कोणाला माहिती असेल तर. का असं जर डोसे त्या पिठाचे जमतच नसतील तर काय करायचं. चला बाय बाय, भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.